नमस्कार, मी सागर जोशी। आपण बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या टॉप 9 च्या माध्यमातून। सुरुवातीला अधिवेशनासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले आक्रमक। विधानसभेमध्ये विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर असलेल्या राजदंडाला नाना पटोले यांनी स्पर्श केल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप। गदारोळानंतर विधानसभा अध्यक्षांकडून नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन। भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा अपमान। शेतकऱ्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। रोज निलंबन केलं तरी आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार, नाना पटोले ठाम। जेवढं आमच्या शेतकऱ्यांना अपमानित करेल तर हे आम्ही सहन करणार नाही। सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उचलू, एक दिवस नाही, रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही। लोणीकरांच्या वक्तव्यावरून नाना पटोले सभागृहामध्ये आक्रमक। पटोलेंनी मोदींबद्दल असंसदीय भाषा वापरली, भाजप नेत्यांचा आरोप। सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांचा गदारोळ। नाना पटोलेंनी माफी मागावी, फडणवीसांची सभागृहात मागणी। लोणीकरांनी माफी मागितली असती तरी प्रकरण मिटलं असतं। शेतकऱ्यांचा अपमान झाल्यास आवाज उठवणार, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। नाना पटोले स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहिलेत, त्यांनी विधानसभेची गरिमा राखली पाहिजे। काँग्रेसमध्ये दिल्लीत पटोलेंच्या नावाची चर्चा नव्हती, म्हणून मोदींचा एकेरी उल्लेख करत पटोलेंनी चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला। एकनाथ शिंदेंचा टोला। अगदी डायरेक्ट अध्यक्षांच्याच आसनाकडे गेले आणि त्यांनी ते राजदंड देखील उचलण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे नानांकडून अशी या कृतीची अपेक्षा नव्हती। विधान भवनामध्ये अध्यक्षांपर्यंत पोहोचण्याचा हा पहिला प्रयत्न नाही। आकसामुळे नानांना बाहेर काढण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्लॅन। नाना पटोलेंच्या निलंबनावर आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका। अध्यक्षांपर्यंत पोहोचण्याचा काय विधान भवनातला पहिला प्रकार आहे का? त्यामुळे आकसाने आपल्या अंगावर हे सगळं प्रकरण येतंय असं म्हणून सत्ताधारी प्लॅन करून नानाला बाहेर घालवणार असतील तर ते आम्हाला मान्य नाही। बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये चौकशी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी आम्ही तयार करू। धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागल्याचं दुःख। बीड विनयभंग प्रकरणामध्ये लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल, संदीप क्षीरसागर यांची धनंजय मुंडेंवर टीका। त्यांना अजून सुद्धा दुःख आहे, त्यांना राजीनामा द्यावा लागला। आणि तपासामध्ये जे काय पोलीस तपास करते त्यांच्या कॉलेजचे, त्यांच्या कोचिंग सेंटरचे सगळे CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले। नक्की दूध का दूध पाणी का पाणी बाहेर येईल। परत पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा आणि विधान परिषदेमधील नव्या तालिका अध्यक्षांची नियुक्ती। अमित साटम, सुलभा खोडके, नितीन देशमुख नवे तालिका अध्यक्ष। अमित गोरखे, कृपाल तुमाने हे परिषदेचे नवे तालिका अध्यक्ष असतील।